ओके, आपण चार स्फिअरच्या या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की या चार कॅटेगरीच्या स्फिअरमध्ये कसं आत आणि बाहेर आणि त्या सरफेसच्या वर इलेक्ट्रिक फील्ड किती असतं, पोटेन्शियल किती असतं हे आपण बघितलेलं आहे. तर आता त्याचा सिम्पल प्रॉब्लेम बनवता येतील. एक सर्कल देईल, त्याच्यावर मग 10 कुलम चार्ज टाकेल, तिथनं 5 मीटर अंतरावर किती ई असेल, व्ही असेल, तर तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युले सबस्टिट्यूट करून सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. तर मी तसे प्रॉब्लेम मी तर काही सॉल्व्ह करून दाखवत नाही तुम्हाला, थोडेसे चॅलेंजिंग प्रॉब्लेम्स दाखवतो तुम्हाला. फॉर एक्झाम्पल बघा, हा एक स्फिअर आहे आणि हा एक स्फिअर आहे. रादर असं नाही, हा वरचा बाहेरचा स्फिअर आहे आणि आत ही कॅव्हिटी त्यामध्ये, म्हणजे आणि हे असं मटेरियल आहे याच्यात एवढं, हे सगळं असं मटेरियल आहे आणि हे मटेरियल कसलं आहे, कंडक्टिंग आहे. कळत आहे, म्हणजे हा हॉलो स्फिअर म्हणता येईल. ठीक आहे. हे आहे कंडक्टिंग मटेरियल. ओके. आता असं जर असेल, समजा या स्फिअरवर समजा याचा इनर रेडियस R1 आहे, आउटर रेडियस आहे R2. तसं जर असेल आणि याच्यावर जर चार्ज Q टाकला, डिपॉझिट केला, ओके, तर फाइंड, आता समजा ए पॉईंट मी आत घेतो, ए, बी पॉईंट इथं घेतो आणि सी पॉईंट इथं घेतो. क्वेश्चन काय आहे, फाइंड EA, EB, EC आणि VA, VB आणि VC काढा. हा क्वेश्चन आहे. ओके. आता मला सांगा काय होईल. दिस इज द क्वेश्चन. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, चार्ज टाकल्यानंतर चार्ज डिस्ट्रीब्युशन करावं लागेल. चार्ज कुठे डिस्ट्रीब्यूट राहतो कळतंय का. बघा, चार्ज मला माहिती आहे हा कंडक्टिंग मटेरियल आहे, तर चार्ज ह्याच्या आत जाणारच नाही, कारण आत काय पाहिजे, इलेक्ट्रिक फील्ड 0 पाहिजे आपल्याला, हो ना. कंडक्टिंग मटेरियलच्या आत E0 असतो, म्हणजे चार्ज आत जाणारच नाही, त्याच्या बाहेरच चार्ज स्प्रेड होऊन जाईल. हे स्प्रेड युनिफॉर्म होईल नाही होईल, आता हा स्फिअर असल्यामुळे युनिफॉर्म होईल, कारण स्फिअरचा रेडियस वेगळी असते ना, रेडियस कॉन्स्टंट असते. मी तुम्हाला प्रॉपर्टीमध्ये सांगितलेलं आहे की हे युनिफॉर्म होणं न होणं कोणावर डिपेंड करतं, रेडियस ऑफ कर्वेचरवर डिपेंड करतं. एक प्रॉपर्टीमध्ये लिहून घेतली तशी. बरं, डिस्ट्रीब्युशन ह्याच्यापेक्षा वेगळं काही असणार नाही, एवढंच असणार आहे. ओके. आता नाव लेट अस सी ए पॉईंट. मला सांगा EA काय असेल. EA आत, EA तरी कशाच्या आत आहे, कॅव्हिटीच्या आत आहे. इथं तरी E0 आहे आत, या कॅव्हिटीच्या या बाउंड्रीच्या बाहेरच्या बाउंड्रीच्या आत सगळं E0 आहे, म्हणजे EA काय झाला, 0. बरं, EB काय झाला, EB पण मटेरियलच्या आत आहे, कंडक्टिंग मटेरियलच्या आत आहे, त्यामुळे ह्याच्यात पण कुठंच E नसणार आहे, म्हणजे EB पण 0. सिम्पल. EC किती असणार आहे बोला. EC साठी EC बाहेरचा पॉईंट आहे, आणि आपण काय शिकलोय या व्हिडिओमध्ये, बाहेरच्या पॉईंटसाठी हा स्फिअर ऍक्ट्स द पॉईंट चार्ज केप्ट ॲट दिस पॉईंट. ओके. तर कसं करता येईल, समजा सीचं डिस्टन्स R आहे, सीचं डिस्टन्स, या पॉईंट सीचं डिस्टन्स या सेंटरपासून स्मॉल r घेऊ. स्मॉल r हे डिस्टन्स युनिफॉर्मली घ्यायचं सगळीकडे. स्मॉल r काय आहे, त्या पॉईंटचं डिस्टन्स, ज्या पॉईंटला आपण या गोष्टी काढतोय, EC. तर मला काय सांगता येईल, KQ/r² लिहू ना मी, हे सिम्पल, दॅट्स इट. हे आन्सर आहे KQ/r². Q चार्ज टाकलाय, R डिस्टन्स आहे सीचं सेंटरपासून, K ची व्हॅल्यू K आहे. सिम्पल. आता VA काय असेल, VA मला सांगा, ह्याच्यात पण 0 आहे, ह्याच्यात पण 0 आहे, म्हटल्यानंतर ज्या ठिकाणी E0 आहे त्या ठिकाणी V कॉन्स्टंट आहे, कारण E=dV/dr असतं. E0 म्हणजे V कॉन्स्टंट. ज्या ज्या ठिकाणी E0 आहे त्या ठिकाणी VV कॉन्स्टंट आहे. याचा अर्थ काय, VA विल बी इक्वल टू VB, कॉन्स्टंट आहे. ओके. आणि VB मला सांगा, VB काय असणार आहे, VB असणार आहे बघा, VB या चार्ज स्फिअरचा आतला पॉईंट आहे ना, म्हणजे इथं तुम्ही जर तो मागचं डेरिव्हेशन सगळं बघितलं असेल तर काय असेल, KQ/R2. KQ/R2 बाहेरची रेडियस. कळतंय का बघा. हे कळत नसेल, हे कसं आलं, एकदा परत मागचा डेरिव्हेशन चेक करा आणि स्फिअरच्या आतला पॉईंटचे V बघा. KQ आउटर रेडियस असते ना, ती R2 आहे. आता कळतंय बोला, VC काय येणार. अगेन फॉर C पॉईंट, हा पॉईंट चार्जच झाला स्फिअर, म्हणजे परत इथं काय राहणार,
क्यू बाय आर. सी साठी पॉईंट चार्ज आहे ना. हे कळतंय का बघा. हे नसेल कळतंय तर मला इमिजिएटली रिपोर्ट करा किंवा व्हिडिओ मागचा बघा. ओके. आता अजून एक हा झाला एक प्रॉब्लेम. त्याच्यात अजून एक व्हरायटी कशी करता येईल. समजा हा एक स्फिअर आहे, त्यात कॅव्हिटी आहे. ओके. आणि हे स्फिअरचं मटेरियल आहे. आता हे असं आहे. इनर रेडियस किती आहे R1, आउटर रेडियस आहे सपोज R2 आहे. तर आणि मी काय करतो आता, क्यू चार्ज बाहेरनं टाकण्यापेक्षा फक्त फरक काय करतो, क्यू चार्ज इथं आत ठेवून टाकतो. कळतंय. ओके. आता हा पॉईंट ए, हा पॉईंट बी, हा पॉईंट सी. क्यू चार्ज कुठे ठेवलाय मी, आत ठेवलेला आहे. हा इंड्यूस झालेला चार्ज नाही आहे, लक्षात घ्या. मागच्या क्वेश्चनमध्ये फरक आहे. मागच्या क्वेश्चनमध्ये बाहेरनं टाकला मी क्यू चार्ज, तर तो आत जाणार नाही आहे आपोआप. या क्वेश्चनमध्ये बाहेरनं काहीच टाकत नाही, आतच ठेवलेला आहे चार्ज. ओके. आणि क्वेश्चन आहे हे मटेरियल कुठलं आहे, सेम कंडक्टिंग मटेरियल. ओके. तर क्वेश्चन आहे सेम क्वेश्चन, फाइंड ई ए, ई बी, ई सी आणि व्ही ए, व्ही बी, व्ही सी. बोला कसं करणार. मला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, फर्स्ट स्टेप इज काय करायचं, चार्जचं डिस्ट्रीब्युशन काढा. डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्ज काढा. हे डिस्ट्रीब्युशन कसं काढायचं बघा. आता हा जर प्लस क्यू असेल, मला माहिती आहे कधीही लक्षात घ्या, कंडक्टरच्या आत E0 असायला पाहिजे. म्हणजे समजा मी या बी मधनं पास होणारा एक गॉशियन सरफेस काढला, बी मधनं पास होणारा गॉशियन सरफेस जर काढला, तर बी साठी गॉस लॉ काय लागतो, बी साठी इंटिग्रेशन EB/dA इज इक्वल टू क्यू इनसाइड दिस गॉशियन सरफेस अपॉन एप्सिलॉन नॉट. पण मला EB तरी 0 आहे, मला माहिती आहे. का माहिती आहे EB 0 का माहिती आहे, कारण बी पॉईंट तर मटेरियलच्या आत आहे. EB 0 असायलाच पाहिजे. मग हे जर 0 असायला पाहिजे तर चार्ज क्यू इनसाइड शुड बी 0 ओनली ना. म्हणजे आतला चार्ज याच्या आत चार्ज 0 पाहिजे. अरे पण याच्या आत तरी क्यू ठेवलेला आहे त्यांनी, मग 0 कसं काय होईल बघा. गमत बघा. इथं क्यू जर असेल तर हा क्यू काय करेल मला सांगा. हे कंडक्टिंग मटेरियल असल्यामुळे ह्याच्यात फ्री इलेक्ट्रॉन्स असणार. मग तो काय करतो, चार्जला असा अट्रॅक्ट करतो की या सरफेसच्या आतल्या बाजूला मायनस क्यू तयार होतो. मायनस क्यू इंड्यूस होतो. इंड्यूस मी बाहेरनं मायनस क्यू दिलेला नाहीये, बाहेरनं फक्त इथं प्लस क्यू ठेवला होता. पण हा प्लस क्यू काय करतो, या स्फिअरमध्ये असा चार्जना, असं इलेक्ट्रॉन्सना आकर्षित करतो की इथं मायनस क्यू चार्ज डेव्हलप होतो आतल्या सरफेसवर. आता सांगा मला, गॉशियन सरफेसचा चार्ज किती झाला, हा प्लस क्यू आणि मायनस क्यू, म्हणजे टोटल क्यूचा काय झाला, 0 झाला. अच्छा. मग आता मला एक सांगा, हा जर मायनस क्यू इथं गेला तर मग काही म्हणजे याचा अर्थ काय, इलेक्ट्रॉन्स या सरफेसवर जमा झाले ना. जर इलेक्ट्रॉन्स या सरफेसवर जमा झाले तर बाहेर पॉझिट्रॉन्स यायला पाहिजे, बाहेर पॉझिटिव्ह चार्ज यायला पाहिजे. म्हणजे बाहेरचं डिस्ट्रीब्युशन असं होणार आहे. तुम्हाला कळतंय का. लक्षात घ्या, हे प्रॉब्लेममध्ये दिलेलं नाही आहे, हे मी प्रॉब्लेम वाचून मी तयार केलेलं आहे. काय, डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्ज हे मी बनवलेलं आहे, आपल्याला बनवायचं आहे. म्हणजे बाहेर चार्ज किती राहिला, प्लस क्यू. तुम्हाला कळतंय का. त्यांनी फक्त एक प्रॉब्लेममध्ये फक्त हाच प्लस क्यू दिला होता त्यांनी, पण त्याच्यावरनं मला हे कळलं प्लस क्यू असेल तर मायनस क्यू असायलाच पाहिजे. का असायला पाहिजे, कारण गॉशियन सरफेसच्या आत टोट क्यू इनसाइड शुड बी 0. हा मायनस क्यू इथं आला तर प्लस क्यू बाहेर पाहिजे. हे कळतंय का. ओके. आता झालं चार्ज डिस्ट्रीब्युशन. आता बघू, आता मी काय करतो बघा. मी काय करतो, ह्याची पाहिजे आता या प्रॉब्लेममध्ये ह्याची गरज नाही आहे. या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला आता पहिल्यांदा तुम्ही असं सॉल्व्ह करताय म्हणून तुम्हाला मी थोडं डायग्राम सेपरेट काढून दाखवतो परत एकदा. बघा, आत काय ठेवलं होतं, प्लस क्यू ठेवला होता, म्हणून बाहेर काय तयार झालं, इथं या सरफेसवर मायनस क्यू तयार झाला, या सरफेसवर इथं मायनस क्यू तयार झाला, म्हणजे इथं काय झालं, प्लस क्यू तयार झाला बाहेरच्या सरफेसवर. तुम्हाला कळलं हे डिस्ट्रीब्युशन कसं काढलं मी, हे फार महत्त्वाचं आहे काढणं. ओके. आता हा पॉईंट ए इथं आहे, हा पॉईंट बी इथं आहे, हा पॉईंट सी इथं आहे. ओके. आता मला काय करायचं, या तिन्हीचं
या व्हॅल्यूज काढायच्या. तर मी काय करतो, थोडंसं साईडला घेतो असं आणि इथं ड्रॉ करतो. मग तुम्हाला एकाच फ्रेममध्ये हे पण दिसेल आणि हे पण दिसेल. बरं, मी एक टेबल बनवतो. टेबल कसं बनवतो बघा, असं करता येईल का मला. मी टेबलचा एक कॉलम, बरं सगळं दिसणं थोडंसं अवघड होईल का बघू, थोडं शॉर्टमध्ये करू. मी काय करतो, EA EB EC आणि काय काढायचं आहे, VA VB आणि VC हे मला काढायचं आहे ना. बरं, अच्छा, हा एक कॉलम करतो. ही एक रो, दुसरी रो, तिसरी रो, चौथी रो, पाचवी रो. ओके, त्यानंतर आता मी असं करतो बघा. आता मला तुम्ही सांगा, ए पॉईंट पाशी जर मला ई काढायचं असेल तर ई कोणाकोणामध्ये काढावं लागेल. या पॉईंटवर ई काढायचं असेल तर या चार्जमुळे काढावं लागेल, या क्यू मायनस क्यू मध्ये काढावं लागेल, या मायनस क्यू चार्ज म्हणजे मायनस क्यू या ठिकाणी पॉईंट नाही, लक्षात घ्या. हा प्लस क्यू चार्ज पॉईंट चार्ज आहे इथं, पण हा मायनस क्यू पॉईंट नाही आहे, हे याच्यावर पसरलेलं आहे, कळत आहे का. आणि हा प्लस क्यू पण पसरलेला चार्ज आहे, हा तर पॉईंट चार्ज नाही आहे, कळत आहे का. ओके, तर आता मी काय करतो, ह्याला ड्यू टू असं इथं आता कॉलम कसं करतो, ड्यू टू प्लस क्यू एक कॉलम करतो. बेसिकली करायची गरज नाही, तुम्हाला नीट कळावं सिस्टमॅटिकली म्हणून मी करतोय. असं काय डायरेक्ट करायची गरज नाही, तुम्हाला प्रॅक्टिसने डायरेक्ट येऊन जाईल. ओके, ड्यू टू ह्याच्यामुळे, त्यानंतर या मायनस क्यू चार्जमुळे. आता मी ह्याला जर सरफेस 1 म्हणलं, से S1, मग काय म्हणू मी, ड्यू टू S1 म्हणू का, ड्यू टू S1. बरं, त्यानंतर ह्याला जर मी सरफेस 2 म्हणलं, मी काय म्हणतो, ड्यू टू S2 आणि नेट. सगळं बसतंय का फ्रेममध्ये बघा. मी हे चार्ट असं बनवतो, मला हे काढायचं आहे, सगळं काढून टाकू म्हणजे तुम्हाला एक्झाममध्ये काही विचारू देत, आपल्याला यायला पाहिजे. बघा, नेट चार्ज ॲट ए, मला बेसिकली मला इंटरेस्ट आहे नेट चार्जमध्येच, पण आपण हे काढून नेट काढू म्हणजे तुम्हाला काही कन्फ्युजन राहणार नाही. बघा, ड्यू टू प्लस क्यू, लेट अस टॉक अबाउट दिस. प्लस क्यू तरी पॉईंट चार्ज आहे, पॉईंट चार्ज आणि ह्याच्यामधलं काहीतरी अंतर आहे. आणि आपण काय म्हणलंय, टेक आर, स्मॉल आर कशाला घ्या, स्मॉल आर टेक ह्या पॉईंटचं जनरल अंतर, या पॉईंट सेंटरपासून स्मॉल आर घेतोय आपण, म्हणजे हे अंतर आर झालं ए साठी. मग काय लिहिलं मी, ह्या KQ/R² लिहिलं मी. बरं, आता ड्यू टू S1 सरफेसमुळे ए वर किती आहे मला सांगा. S1 सरफेस हा मेटॅलिक स्फिअर झाला, हो ना. मेटॅलिक स्फिअरच्या आत इलेक्ट्रिक फील्ड किती असतं, 0 असतं, 0. S2 मुळे पण ए ला किती असेल, S2च्या पण आतला पॉईंट आहे, त्यामुळे इथं पण 0. म्हणजे नेट किती आला, KQ/R², तिघांची ॲडिशन, कळत आहे का. EB, आता बी ला पॉईंट बी बघू. बी पॉईंट कंडक्टरच्या मध्ये आहे, म्हणजे आपल्याला एक माहिती आहे डोळे झाकून की बीला 0 असायलाच पाहिजे. तर ते 0 कसं येतं बघा. आता बी पॉईंटसाठी हा प्लस क्यू तरी पॉईंट चार्ज आहे, म्हणून काय देतो मी ह्याला, KQ/R². हा, आता बी पॉईंट या मायनस क्यू चार्जचा पण बाहेरचा पॉईंट आहे, आणि बाहेरच्या पॉईंटसाठी मला माहिती आहे मायनस क्यू चार्ज पण पॉईंट चार्ज सारखा ऍक्ट होईल, म्हणजे काय होईल, -KQ/R². बरं, हा बी पॉईंट या आता आउटर सरफेस ड्यू टू S2 आउटर सरफेसच्या आतला आहे, आउटर सरफेसच्या आत 0 असतो. ओके, आता तिघांची ॲडिशन करा, हे प्लस KQ/R² मायनस KQ/R², ॲडिशन झालं की 0, म्हणजे नेट काय झाला, 0. कसाला 0 कळलं, सिस्टमॅटिकली हे मी मुद्दामून टेबल करून दाखवलं, म्हणजे कन्फ्युजन काही राहणार नाही. हा झाला बी साठी. आता सी साठी बघू. सी साठी क्यू आणि हे सी पॉईंट चार्ज डिस्टन्स समजा आर आहे, तर काय लिहिले, KQ/R², सिम्पल. ओके, आता सी साठी सगळेच पॉईंट चार्ज राहील, कारण सी S1च्या पण बाहेरचा पॉईंट आहे, बाहेरचा पॉईंट म्हणजे S1 पण, तर आता काय -KQ/R², पॉईंट चार्ज झाला. ओके, आणि सी साठी हा बाहेरचा S2 पण पॉईंट चार्ज झाला, कारण S2च्या पण बाहेरचा पॉईंट आहे हा, म्हणजे S2 बिकम पॉईंट चार्ज, म्हणजे इथं काय झालं, परत KQ/R². हे तिन्ही ॲड करा, प्लस मायनस कट झाले, फक्त काय राहिला, KQ/R². इफेक्टिव्हली बघा. ॲक्च्युली तुम्हाला हे तिन्ही करायची गरज नाही, मी तुम्हाला नंतर सांगेल हे कसं डायरेक्ट आणता येतं, पण सध्या तुम्ही प्रॅक्टिस म्हणून तिन्ही करा, अशा टेबल बनवून चांगलं करता येईल. आता पोटेन्शियल ॲट ए, VA कसं काढता येईल बघा.
आता हे पोटेन्शियल ॲट ए ड्यू टू प्लस क्यू, आता या पॉईंट चार्जमुळे हे डिस्टन्स किती असेल, के क्यू बाय आर पोटेन्शियल असतं. बरं, आता या ठिकाणी या सर्कल या स्फिअरमुळे आत किती असतं, मायनस के क्यू, मायनस कारण हे मायनस चार्ज आहे ना म्हणून, मायनस के क्यू बाय ह्याची रेडियस जी R1 आहे, मायनस के क्यू बाय R1. ओके, आता एच्या ठिकाणी याच्या मधला किती आहे, या स्फिअरमुळे एच्या ठिकाणी किती चार्ज आहे, किती पोटेन्शियल आहे त्याच्या या रेडियसच्या इतका असणार आहे. म्हणजे काय असणार ते, मायनस के क्यू, नॉट मायनस कारण बाहेरचा चार्ज प्लस आहे, के क्यू बाय R2. ओके, तिघांची ॲडिशन करा, के क्यू कॉमन निघेल, 1 बाय R मायनस 1 बाय R1 प्लस 1 बाय R2. असं येईल आन्सर आहे. व्ही आता बी साठी मला सांगा, बी साठी हा पॉईंट चार्ज आहे क्यू, म्हणजे पहिल्या कॉलममध्ये काय लिहू मी, के क्यू बाय आर. बरं, बी साठी हा याच्या बाहेर, या सर्कलच्या बाहेर आहे, या स्फिअरच्या बाहेर आहे, या स्फिअरच्या बाहेर आहे, म्हणजे बी साठी हा स्फिअर काय झाला, पॉईंट चार्ज झाला. म्हणजे काय आहे, मायनस के क्यू बाय आर. बरं, या स्फिअरच्या आतला पॉईंट आहे, आणि स्फिअरच्या आतला पॉईंट म्हणजे त्या स्फिअरची रेडियस असते, म्हणजे काय असतं, हा के क्यू बाय R2 असं येईल. मग हे दोन्ही ॲड करा, इफेक्टिव्ह के क्यू बाय R2 येईल, हे दोन्ही कट होईल. कळत आहे का. सी पॉईंटसाठी हे सगळं बाहेरचंच आहे, सी पॉईंट सगळ्याच्या बाहेर आहे. सी पॉईंटमुळे तरी क्यूच्या की सी पॉईंटला किती असेल पोटेन्शियल, के क्यू बाय आर असेल. या स्फेअरमुळे तर किती असेल, मायनस के क्यू बाय आर असेल, आणि याच्यामुळे किती असेल, प्लस के क्यू बाय आर असेल. म्हणजे हे ॲडिशन करा, हे कट होईल, तुम्हाला मिळेल के क्यू बाय आर. हे टेबल तुम्हाला कळतंय का मला सांगा. हे टेबल तुम्हाला कळलं म्हणजे तुम्हाला चार्ज स्फिअर्स पूर्ण कळलं. नसेल कळलं तर परत जरा चेक करा. ओके, आणि मी तुम्हाला एक होमवर्क देतो, ते मला होमवर्क तुम्ही प्रत्येकजण करून दाखवा. ओके, होमवर्कचा क्वेश्चन असा आहे, मी काय करतो, ओके, मी इथं मायनस क्यू चार्ज ठेवतो, ठीक आहे, आणि ही रेडियस आर घ्या, आणि ही रेडियस 2R घ्या. कळतंय. ओके, हा पॉईंट ए, हा पॉईंट बी, आणि हा पॉईंट सी. ओके, दिस इज होमवर्क फॉर यू. एकच प्रॉब्लेम घ्या होमवर्कला आज, बाकी काही नको. मोस्टली एक म्हणजे बघू, अजून एक सापडला तर तुम्हाला पाठवतो व्हॉट्सॲपवर, पण सध्या तरी एवढाच काय प्रॉब्लेम, बाकी काहीच नको. मला काय काढायचं आहे, फाइंड EA, EB, EC, VA, VB, VC. हां, हे तुम्हाला काढायचं आहे. कळतंय. काही नाही, सेम प्रोसिजर फॉलो करा, फक्त मी तर इथं चार्ज फक्त चेंज केलेला आहे, प्लस क्यू आजच्या मायनस क्यू केला, आणि थोडं हे पण चेंज केलं आहे. तुमचा आन्सर्स मॅच झाले पाहिजेत, आणि लॉजिकनी करा प्रॉपर. ठीक आहे. ओके, दॅट्स इट, बाय.